नमस्कार, तुम्ही पाहत आहात चंद्रपूर आवाज माझा. 14 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या चौगान ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीचे नवीन गठन करण्यात आले व घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली. या ग्रामसभेत गावातील जागरूक युवक लखन बुराडे यांनी पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय, आरोग्य सेवेतील त्रुटी आणि तरुण खेळाडूंसाठी क्रीडांगणाचा प्रश्न मांडून संपूर्ण ग्रामसभेचे लक्ष वेधले. तर सकाळी गोठा लागला वाटते रोगा फुटला. तसं सकाळी तर आम्ही दवाखान्यात नेलो आणि दवाखान्यात दिल्यानंतर समजलं की तिथं कोणी साधा नर्स सुद्धा नव्हता. साधा ड्रेसिंग म्हणजे ते डोका लागल्यानंतर ते पट्टी पण लावतो प्राथमिक उपचार तो सुद्धा मिळाला. प्रश्न हा तर आहे सगळा असा प्रश्न विचारला होता की हर वेळेस आपल्या पाण्याची पाईपलाईन का बरं फुटते. डॉक्टरचा विचारला. हा दुसरा प्रश्न आहे की हर वेळेस आपल्या गावच्या पाईपलाईन का फुटते. हा सगळ्या सामान्य जनतेचा प्रश्न आहे, सगळ्या महिलांचा प्रश्न आहे. महिला आपल्या शेतातून राबून येतात आणि पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. हर वेळेस कशी फुटते आणि हर वेळेस आपल्या जनतेचा पैसा तिथे वेस्ट जातो. हा कुठून आपलाच पैसा ना आपल्याच घटक आणि एकाच जाऊन फुटतो सर कसा. मला हा प्रश्न विचारायचा आहे. आणि ह्या वर्षाच्या 2026-27च्या वर्षात आपल्या विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी कोणती निधी उपलब्ध करून देतात याच्याबद्दल आपण उत्तर हवं आहे. आणि सर हा पाण्याचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्या गावकऱ्यांना उपयोगी असा प्रश्न आहे. कारण का महिलांचा प्रश्न आहे. 2 दिवस झाला का पाईपलाईन फुटतो, 2 दिवस झाला कन्नड बनतो. आणि प्रश्न आहे सर तो आरोचा. प्रत्येक गावचा आरो चालू आहे आणि आपल्या गावचा पाऊस काढत आणि तो आरो बंद झाला. तो आरो महत्वाचा आहे सर. ह्या सगळ्या महत्वाच्या प्रश्न आहेत. बाकीचा प्रश्न आहे सर. प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थानी वास्तव्य आपत्कालीन आरोग्य सेवेबाबत ठराव घेणे. म्हणजे या ठिकाणी गावकऱ्याचा अर्ज आहे. त्याचं म्हणणं असं आहे की जे काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी चौगान येथे वास्तव्यानं राहावं या संदर्भातला आपल्याला ठराव घ्यायचा आहे. सांगा तुम्ही काय म्हणता. चला हा एक बाबूसाहेब हा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी या ठिकाणी राहावं ठराव घेऊन गेलो. प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान येथील कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थान व 24 तास आपत्कालीन आरोग्य सेवा सुरळीत करण्याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करून 115 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासक उमेशजी धुटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अशाच प्रकारे आपल्या ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी चंद्रपूर आवाज माझा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब